1965 हा संपूर्ण गाळ काढलेला हे टप्पे आहेत. त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा गाळ काढण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे. अजून अधिकचा 90 ते 60 लाखाचा निधी त्या गाळ्यासाठी आवश्यक आहे. तो देखील देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. परंतु यावर्षी गाळाचं काम थांबणार नाही ही दक्षता पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं घेतली जाईल आणि दिवाळीच्याच कालावधीमध्ये एक चांगली भेट चिपळूणकरांना द्यावी यासाठी दिवाळीच्या कालावधीमध्ये या कामाचा आम्ही शुभारंभ केला. पुढे अजून काय सर, अखिल दाभोळखडी भोई समाजाच्या संघर्ष समितीने उद्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोट्याच्या कंपन्यांमधून प्रदूषित पाणी खाली सोडून मासे मरतात त्याच्या विरोधात. मी त्यांना आता विनंती केलेली आहे की त्यांनी ते आंदोलन थांबवावं आणि पुढच्या दौऱ्यामध्ये या संदर्भातली विस्तृत बैठक स्थानिक आमदार आणि त्यांच्या समवेत मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावेल आणि प्रदूषण होणार नाही याची दक्षता पर्यावरण विभागानं घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये उद्योग विभागाला काही हस्तक्षेप करावा लागला तरी देखील पालकमंत्री म्हणून नक्की सरकार कशाला करवणार. एक लक्षात घ्या, हल्लीची पद्धत थोडी अशी सुरू झालेली आहे. चांगलं झालं ते माझ्यामुळे झालं आणि वाईट झालं ते एकनाथ शिंदे साहेबांमुळे झालं, देवेंद्रजींमुळे झालं, अजितदादांमुळे झालं. ही सांगण्याची फॅशन महाराष्ट्रामध्ये राजकीय वाढलेली आहे. अशा पद्धतीनं एका ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये कोणी करणार नाही. तेवढं आदरपूर्वक आम्ही त्यांच्याकडे बघतो. त्याच्यामुळं ज्यांच्या पोटामध्ये हे खरं दुखतंय त्यांनीच कदाचित फिरवलेलं असेल. साहेब, रत्नागिरी जिल्हा विभाजनाचा जो आता एक प्रस्ताव येऊ घातला आहे, मंडणगड जिल्हा वेगळा करण्यात, त्या संदर्भात काय सांगतात? मंडणगड जिल्हा एक पालकमंत्री म्हणून मला देखील माहीत नाही, जिल्हाधिकाऱ्यांना माहीत आहे की मला माहीत नाही असं कुठेही आज म्हणजे वृत्तवाहिन्यांमध्ये देखील बातम्या आहेत. मगाशी तसंच सांगितलं की 2,500 कोटी जसं सांगितलं. मला असं वाटतं की तसंच ते असू शकतं. वर्तमानपत्रामध्ये काही सूत्रांनी माहिती सांगितल्यानंतर तुमच्याकडे सांगितल्यानंतर ती येते. पण पालकमंत्री म्हणून मला देखील आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील मंडणगड जिल्हा होणार आहे हे कुठे मला देखील माहीत नाही आणि असेल तर आम्ही दोघं पण माहिती घेऊ. रायगडचं नाव बदलून ठीक आहे, ओके. एक मिनिट विचारतो साहेब. गजानन कीर्तीकर साहेब आणि रामदास कदम साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना बोलणं ही योग्य ठरणार नाही. ते परिपक्व राजकारणी आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जो शब्दप्रयोग केला त्याची ते दक्षता घेतली. साहेब, अजित पवार गटाचे जे आमदार आहेत आता सत्तेमध्ये ते निधीवरून कुठेतरी नाराज असल्याचं कळतंय. विशेषतः करून ग्रामविकास खातं आहे त्याच्यामध्ये भाजप आमदार आणि शिंदे गटाचे आमदार यांना निधी जास्त दिला जातोय, पण राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी कमी दिला जातोय अशी कुठेतरी चर्चा आहे. आता एकतर अजितदादांसोबतचे आमदार माझ्यासोबत आहेत. त्यांनी पालकमंत्री म्हणून माझ्याशी कधी चर्चा केली नाही, मित्र म्हणून देखील केली नाही. अन्य महाराष्ट्रातले मला असं वाटतं की कोणी आमदार याच्यामध्ये नाराज असतील असं मला वाटत नाही. एक कुठंतरी आमच्या महायुतीच्याबद्दल एक गैरसमज संभ्रम निर्माण करावा आणि काही लोकांना असं वाटतं बालिशपणानं की अशा काही कृत्यांमुळं युतीमध्ये दुरावा निर्माण होईल. असं काही होणार नाही. आपण ग्रामपंचायतीमध्ये बघितलं, जी लोक आम्हाला जी काही नावं ठेवत होती, अजितदादांबद्दल जे काही बोलत होते, देवेंद्रजींबद्दल जे काही बोलत होते, 2,323 पैकी 1,400पेक्षा जास्त सरपंच हे महायुतीचे निवडून आले. 450 जे इतर आहेत त्यातले जवळजवळ 100 ते 150 शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत. तेवढेच BJP आणि राष्ट्रवादीच्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की उगाचच आपली ताकद फार मोठी आहे दाखवण्याचा तर केविलवाडा प्रयत्न काही लोक करत आहेत. दुसरं काल तुमच्या एक लक्षात आलं असेल, काँग्रेस पक्षाची भूमिका जी आहे ती कशा पद्धतीची आहे ते देखील तुमच्या लक्षात आलं. त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या जनतेनं महायुतीला स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळं खासदारकी आणि आमदारकी आमच्या दृष्टीनं फार सोपी आहे. 45 जागा आम्ही खासदारकीच्या जिंकू आणि 215पेक्षा जास्त आमदार. साहेब, ग्रामविकास खात्याकडनं 75 कोटींचा निधी दिला जातो शिंदेगड आणि भाजपच्या आमदारांना, मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांना काही आमदार आहेत त्यात कमी निधी दिला. काहीपैकी नाव सांगा ना. मुंबईचेच आहेत. मुंबईला ग्रामीण विकासाचा निधी कुठे मिळणार? इकडे तुमचा गैरसमज. जर मुंबई मेट्रो सिटीमध्ये ग्रामविकासचा पैसा लागतो असं जर आपला समज असेल तर मेट्रो सिटीमध्ये ग्रामविकास चालत नाही. तिथे महानगरपालिका असल्यामुळं महानगरपालिकेचा निधी लागतो.
आणि मुंबईमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नाही. ओके थँक्यू. मनोज जरांगे पुन्हा एकदा दौरा करता महाराष्ट्र दौरा करता काय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही हो, त्याच्यामुळे मनोजजींनी कुठं दौरा करावा, काय करावं, हा त्यांचा लोकशाहीतला एक भाग आहे. ते उपोषण सोडवायला गेलेली त्यांचा दौरा, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना. त्यांनी दौरा करावा नाही करावा हा त्यांचा लोकशाहीतला वैयक्तिक प्रश्न आहे. आणि मी जे उपोषण सोडवायला गेलो होतो, माझ्यावर अनेक देखील मंत्री होते, त्या बाबतीतलं आम्ही काम जोरदार सुरू केलेलं आहे शिंदे समितीनं, आणि त्याचा कार्यअहवाल आम्ही टप्प्याटप्प्यानं त्यांना देऊ. कोका कोला प्रकल्प जो 560 कोटीचा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो आहे, त्याचं एक्सपान्शन अजून 1500 कोटीचं आहे. त्याच्या भूमिपूजनाला कदाचित मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही रस्त्याची देखील डागडुजी करायला घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा मी उद्योगमंत्री झाल्यानंतर पहिला सुरू होणारा प्रोजेक्ट आहे कोका कोला. याच्यामधनं देखील हजारो मुलांना परिसरातल्या नोकऱ्या लागतील. पलीकडे जो रेल्वेच्या कोचचा कारखाना थांबलेला होता तो देखील आता सुरू झालेला आहे. माझ्याकडे मँगो पार्कचा देखील EOI कालच आम्ही काढलेला आहे. त्याच्यामुळं वर्षभरामध्ये अनेक चांगल्या कंपन्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला आलेल्या दिसतील. साहेब MIDCमधल्या 50% कंपन्या बंद आहेत, प्रोडक्शनसुद्धा कमी झालेलं आहे. लोटे MIDC मध्यंतरी आपण रिपोर्टसुद्धा केला होता, तर त्या पुन्हा एकदा होण्यासाठी काय आपले प्रयत्न वगैरे? आणि शेवटी ती शटडाऊन कधी झालेली आहे याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, ती का झालेली आहे याचा अभ्यास करावा लागेल. मी 2 उदाहरणं आपल्याला देतो की रत्नागिरी म्हणजे माझ्या मतदारसंघात असलेली भारती शिपयार्ड ती 2000 लोकांना रोजगार द्यायची, ही देखील बंद होती. आणि दाभोळची भारती शिपयार्ड ही देखील बंद होती. सारखा प्रयत्न करून या दोन्ही कंपन्या आता सुरू झाल्यात. तशीच NCLTमध्ये जर गेलेल्या नसतील तर त्या मालकांची चर्चा करून, आणि NCLTमध्ये जर गेल्या असतील तर ज्या NCLTमधनं घेतील त्या मालकांची चर्चा करून सुरू करण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट द्यायला गेलं असताना अडवण्यात आलं त्यांना, तर त्यांनी त्यानंतर प्रतिक्रिया दिली होती की आमची ताकद आहे ती निवडणुकीत दाखवून देऊ सरकारला. दिसली ना ग्रामपंचायत. लोट्यामध्ये अनधिकृतपणे प्रकल्प हे प्लांट वगैरे उभारले होते. रेडीमेडचे एक प्लांटची उभारली जाते. काय होतं की ह्याच्या बाबतीत फक्त चर्चा होते, लेखी निवेदन कोण देत नाही, लेखी तक्रार कोण देत नाही. लेखी जर तक्रार दिली तर त्याच्यावर नक्की अनियमितता असेल किंवा नियमबाह्य असेल तर कारवाई करण्यात येईल. साहेब आपण पालकमंत्री झाल्यानंतर मी एकदा अशाच कार्यामध्ये प्रश्न विचारला होता. लोट्यातल्या MIDCचे अनेक प्लॉट अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी अडवून ठेवलेले आहेत, तसेच बंद करून ठेवले आहेत. 15-15, 20-20 वर्ष न स्वतः व्यवसाय करत ना ते MIDCकडे परत काय. ह्याच्यावर कडक चावी कधी बसेल? मी प्रश्न विचारल्यानंतर फक्त लोट्यामध्ये ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्लॉट काढून घ्यायचा आम्ही निर्णय घेतला, आणि किती प्लॉट काढून घेतले त्याची यादी मी तुम्हाला देतो. त्याचं मूळ कदाचित चिपळूणमध्ये होतं असं समजा. साहेब तुम्ही शासनाने वाळूवाल्यांना उत्खननासाठी परमिशन दिलेली आहे, म्हणजे शासनाच्या नियमानुसार त्यांना तसे प्लॉटही तुम्ही अलॉट केलेले आहेत. मात्र नियम असा आहे की फक्त उत्खनन करायचे, ते विकायची नाही आहेत. पण आता इथे राजरोसपणे विकली जाते, त्याबद्दल काय बोलाल? मी माहिती घेतो. थँक्यू.